नमस्कार ताई, मी जिजाऊ संस्थेतून आले. तर तुम्ही तुमच्या वडिलांना घेऊन गेले होते, तुम्हाला तिथली सुविधा कशी वाटली? काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल? तर जिजाऊ संस्थेबद्दल जर सांगायचं झालं तर खूप मोलाचा अभिमान वाटण्यासारखं कार्य आहे त्यांचं. आपल्या मराठी माणसाला आपल्या अवतीभोवती असलेल्या माणसाची किंमत कळत नाही. आपला मराठी माणूस, मी काळजाने सांगते, मी माझ्या वडिलांना मोठ्या दवाखान्यात घेऊन गेली होती. परिस्थितीनुसार मला त्यांच्यावर उपचार नाही करता आले. मला माझी फ्रेंड सौ विजया घरातींनी सांगितलं की ममता तू तुझ्या वडिलांना जिजाऊ संस्थेत घेऊन जाणार, तिथे खूप चांगला उपचार होतात. तर मी त्यांचं ऐकून मी त्यांना झटकोलीला घेऊन गेले. तिथे एवढी चांगली सुविधा भेटली की म्हणजे कल्पनाही करू शकत नाही. दादाचे आई वडील स्वतः येऊन पेशंटची चौकशी करतात का पेशंट कसं आहे, तुम्हाला गोळ्या औषधं वेळेवर भेटतात की नाही, नर्स विचारते की नाही, तुमच्यावर कोण ओरडते का, हे त्यांचं वारंवार सांगणं अतिशय काळजाला भेटणार आहे. त्याला माहितीही नाही एवढं एवढ्या त्यांच्याकडे सुविधा आहेत. मुलांच्या शिक्षणापासून तर म्हाताऱ्या वृद्ध व्यक्तीपर्यंत त्यांच्याकडे सुविधा उपलब्ध आहे. अखंड राहतील आपल्या उपकाराचे भार शब्दातून व्यक्त करते मनपूर्वक आभार. धन्यवाद ताई.